नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कर्स, द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन, रिझनेबल रेट्स. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. मार्कर्स परिवारातर्फे दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा. दिवाळीनंतर भूमी अभिलेखची पुन्हा तपासणी झाली सुरू. फेरफार आणि बोगस मोजणी शीटचे निर्माते कोण? चौकशी होणार का? भाजी बाजारच्या जागेवर अटींनी राजकीय नेते परेशान. विकास होण्याची शक्यता झाली धुसर. स्थानिकांच्या रोजगारांचे काय? MIL कंपनीच्या अधिकाऱ्यांची चुप्पी का? लेबल कॉन्ट्रॅक्टर नियुक्तीत झोल. PF ऑफिस देईल काय लक्ष? डाबकी रोड उड्डाणपुलावर खड्डे ठरत आहे जीवघेणे. बांधकाम विभाग देईल काय लक्ष? जनतेचा प्रश्न. उत्तर भारतीयांचा छठ पूजेचा उत्साह शिगेला. मोठ्या उत्साहात केले गेले पूजन. आता सविस्तर बातम्या. भूमी अभिलेख विभागातील तपासणी दिवाळीत थंडावली होती, ती पुन्हा आजपासून सुरू झाली आहे. भूमी अभिलेख विभागात अनेक फेरफारची तपासणी बाकी आहे. काही फेरफार हे चौकशी समितीच्या कस्टडीत आहे, त्यामुळे फेरफार चौकशीचा घोळ संपत नसल्याचे चित्र आहे. भूमी अभिलेख विभागासाठी काम करणारे एजंट आणि दलाल यांनी विभागात पाय ठेवणे बंद केले आहे. काहींची दिवाळी अंधारात गेल्याची माहिती आहे. जिल्हाधिकारी या भूमी अभिलेख विभागाच्या पदसिद्ध उपाध्यक्ष असताना त्यांनी अद्याप चौकशी का सुरू केली नाही, अशी चर्चा विचारली जात आहे. बोगस मोजणी शीट ऑफिसच्या रेकॉर्डमध्ये उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही बोगस शीट या तपासणी समितीच्या सदस्यांच्या हाती लागल्या असून त्यापैकी काही रेकॉर्डवर घ्या, काही राहू द्या असा तगादा भूमापकांनी लावला आहे. त्यामुळे चौकशी समितीचे काही सदस्य मॅनेज झाल्याची चर्चा विभागात आहे. चौकशी समितीला किती मोजणी शीट या बोगस आढळल्या, त्याकडे या कोणी दिल्या, असा प्रश्न विभागात विचारला जात आहे. विभागातील अधिकारी आणि कर्मचारी एकमेकांकडे संशयाने पाहत असून बोगस मोजणी शीट तयार केल्या कुणी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही बोगस मोजणी शीट या सिटी न्यूज सुपरफास्टच्या हाती आल्या असून त्याचा खुलासा चौकशी समितीच्या अहवालानंतर केला गेल्यास चौकशी समितीची पोलखोल होण्याची भीती वरिष्ठांना त्रासदायक ठरत आहे. भाजी बाजार बस स्थानक व्यापारी संकुल ही जागा महापालिकेला हस्तांतरित झाली आहे. या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्यांना सरकारने काही दिलासा दिला नसल्याची ओरड कायम आहे. यावर राजकीय नेत्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजी बाजार बस स्थानक व्यापारी संकुल ही जागा 3 वर्षात विकसित करावी लागणार आहे. ते 3 वर्षात शक्य नाही. त्यामुळे ही जमीन परत सरकार जमा होईल काय, असा प्रश्न विकासकांना पडू शकतो. शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय सदर जमीन किंवा तिचा कोणताही भाग किंवा तिच्यातील कोणतेही हितसंबंध विक्री, देणगी देऊन, अदलाबदल करून, गहाण ठेवून, पट्ट्याने देऊन, खाजगी सार्वजनिक सहभाग तत्वावर किंवा बाह्य यंत्रणाद्वारे किंवा अन्य कोणत्याही प्रकारे हस्तांतरित करणार नाही, असे स्पष्ट केल्याने जमीन विकास करताना मोठी अडचण येणार आहे. राज्य सरकारने त्या ठिकाणी असलेल्या व्यापाऱ्यांच्या उदरनिर्वाह, रोजगाराबद्दल कुठलाही मुद्दा जमीन हस्तांतरित करताना केला नाही, अशी ओरड आता सुरू झाली आहे. और उस समय पे कुछ इसमें त्रुटि थी, हम लोगों ने उसका विरोध किया था कि गांव में अच्छा काम होना चाहिए, इसमें कोई दो मत नहीं है. विकास काम होना चाहिए, लोगों को रोजगार मिलना चाहिए, गांव डेवलपमेंट होना चाहिए, अच्छी बड़ी बड़ी बिल्डिंग बनना चाहिए, इसमें कोई दो मत नहीं है और अच्छी बात है. लेकिन विषय अच्छा है, मंशा उसके पीछे क्या है, क्योंकि तो उस समय पे ऐसा मालूम पड़ा था कि रिलायंस का इंटरेस्ट है इसके अंदर और जगह करीब 3-3.5 लाख फुट जगह है. तो वही डाउट लग रहा है कि जो मुंबई में चालू है, कि जैसे मुंबई में जो अडानी को जगह दिए, बेभाव दिए, तो भी ये इसका उद्देश्य क्या है? वहाँ पे जो दुकानदार है, जो आज 30-40-50 साल से बैठे हुए हैं, उनका क्या है? उनसे कोई चर्चा होंगी कि नहीं होगी? कि पिछले बार इन्होंने चर्चा नहीं किया था, डायरेक्ट विषय लेके आ गए थे सभागृह के अंदर. मेरा ये बोलना है कि अगर अपने पास में है, ताबा आपने मिल रहा, तो खुद ही डेवलपमेंट करना चाहिए. बड़ी बड़ी जगह है, उसके बाद में उससे परचेस करो. किसी को देने से अच्छा
खुद ही वो अपन डेवलपमेंट कर सकते हैं, मेरा ऐसा मानना है। लेकिन वहाँ के जो स्थानिक लोग हैं जो आज 40-50 साल से वहाँ जो थे या जो चले गए उनको छोड़ो, लेकिन अभी क्या बहुत से लोगों ने वहाँ छोड़ चले गए उनको छोड़ो, लेकिन जो परमानेंट 40-50 साल से है जिनका रिकॉर्ड है उनको वहाँ से बिना पूछे उनसे उनको पहले बात करो, उनकी क्या व्यवस्था हो सकती है ये करना आवश्यक है। मेरे आपके माध्यम से आपने अच्छा प्रश्न लाया, आपके माध्यम से विनती है कि महानगर पालिका को लग के जो जगह है आज भी हाईकोर्ट में पेंडिंग पड़ा हुआ है। अगर सही में आपको डेवलपमेंट करना है, महानगर पालिका के आर्थिक जो स्रोत जो है बढ़ाना है, ऐसे बहुत सी चीज़ें हैं जो आप नहीं कर रहे हैं। लेकिन किसी बड़े कंपनी ने आपसे अप्रोच किया, उसके पीछे उद्देश्य हमको कुछ अलग दिख रहा है। वो उद्देश्य गलत ना हो, महानगर पालिका का फायदा हो, अकोला शहर के लोगों का फायदा हो और जो स्थानिक वहाँ जो बेचारे दुकानदार बैठे उनका फायदा हो, ये हमारी अपेक्षा है। आणि या भूखंडाच्या हस्तांतरणामुळे ज्या जागेवरून अनेक लहान लहान व्यापारी जे अतिशय काही भाजी विकतात, लहान लहान कामं करतात, ज्यांचं हातावर पोट आहे, असे अनेक लोक विस्थापित होणार आहेत। त्यांच्या जीवनाचं काय आणि त्यांच्या भाकरीची सोय काय आहे, त्यांचा पण विकास व्हायला पाहिजे याचा विचार प्रशासनाकडे असायला हवा। खरं तो दिसत नाही आहे आणि हे मला असं वाटतं अत्यंत दुर्दैवी आहे। आमची अशी मागणी आहे की या संदर्भात लहान लहान व्यापारी जे आहेत त्या लहान व्यापाऱ्यांचा त्यांना सुद्धा तिथे जागा मिळाली पाहिजे, स्वस्तात जशी आहे तशीच जागा त्यांना मिळाली पाहिजे आणि त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील त्याचं समाधान केलं पाहिजे। त्याच्यामुळे आता जो मुद्दा अकोल्यात आहे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। सर्व जनतेने आणि नागरिकांनी, सुजाण नागरिकांनी या संदर्भात भूमिका घेणं अत्यंत गरजेचं आहे। आपल्यातील महानगरपालिकेत विकासाच्या नावावर केवळ मृगजळ उभं करून फक्त 2-3 लोकांच्या घरात भ्रष्टाचाराची मालिका, म्हणजे भ्रष्टाचाराचा फायदा त्या दोघा तिघांनाच मिळणार अशी मला दाट शक्यता आहे। आणि त्याविरुद्ध आम्ही या मंत्रिमंडळाच्या आदेशाविरुद्ध सर्व व्यापाऱ्यांना घेऊन आणि अकोल्या जनतेला आव्हान करेल की भ्रष्टाचाराच्या प्रकरणात मग तो टॅक्सचा प्रश्न असो, सगळा प्रश्न टॅक्सही आज एवढा भरपूर वाढवला आहे, तो टॅक्सचा सुद्धा भ्रष्टाचार होत आहे। त्यासाठी जनतेला आव्हान करू इच्छितो की जनतेने आवाज उठवावा, आम्ही तुमच्यासोबत आहे। MIL सरकारी कंपनीत नियम धाब्यावर बसून कामकाज सुरू असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे। लेबल कॉन्ट्रॅक्टरचा ठेका विशिष्ट कंपन्यांना देण्यात येत असून त्यासाठीची निविदा प्रक्रिया देखील राबवली जात नसल्याची माहिती आहे। दरम्यान या विषयावर MILचे अधिकारी चुप्पी साधून आहेत। कीटकनाशकांची कंपनी असलेल्या MIL अर्थात महाराष्ट्र इन्सेक्टिसाइड्स लिमिटेडच्या कंपनीत कामगारांच्या जीवाशी खेळ होत असून कामगारांच्या हक्कांवर गदा आली आहे। गेल्या 4-5 वर्षापासून लेबर कॉन्ट्रॅक्ट न काढणे, मनमानी पद्धतीने लेबर कॉन्ट्रॅक्ट देणे, धोकादायक पद्धतीच्या कामात अनुभव नसलेल्या कंपन्यांना काम देत कामगारांच्या जीवाशी खेळण्याचा उद्योग MIL मध्ये सुरू आहे। याविषयी वारंवार MILच्या वरिष्ठांना विचारणा केली असता ते प्रतिसाद देत नाही। MILची तपासणी जिल्हाधिकाऱ्यांनी करण्याची गरज आहे। त्याचबरोबर PF ऑफिसने देखील या ठिकाणी यापूर्वी कार्यरत असलेल्या लेबर कॉन्ट्रॅक्ट एजन्सी आणि विद्यमान लेबर कॉन्ट्रॅक्ट एजन्सी यांनी कर्मचाऱ्यांचा PF भरला की नाही याची खातरजमा करण्याची गरज आहे। गेल्या 3 ते 4 वर्षापासून MILने परस्पर लेबर कॉन्ट्रॅक्टर नेमले, याकरता कुठलेही टेंडर काढले नाही। या संपूर्ण बाबीबाबत MILच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ईमेलद्वारे तसेच फोनद्वारे संपर्क साधला असता त्यांच्याकडून कुठलेही उत्तर मिळाले नाही। MILच्या या संपूर्ण कारभाराबाबत कृषी विभाग चौकशी करेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे। कॅमेरा पर्सन राम तिवारीसह मी सुरेश राठोड, RRC न्यूज अकोला। डाबकी रोड रेल्वे उड्डाणपुलावर एक मोठा आणि जीवघेणा खड्डा तयार झाला आहे। हा खड्डा रस्त्यावर ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांसाठी आणि वाहन चालकांसाठी धोकादायक ठरत आहे। या खड्ड्यांमुळे मोठी दुर्घटना होण्यापूर्वीच संबंधित विभागाने हा खड्डा तातडीने बुजवावा अशी मागणी नागरिक आणि वाहन चालक करत आहेत। अनेक वर्षापासून बंद असलेल्या डाबकी रोड रेल्वे गेटवरील उड्डाणपूल सुरू होऊन जेमतेम 1-1.5 वर्ष झाले आहे। मात्र या उड्डाणपुलावरील रस्ता आता अत्यंत खराब झाला आहे।
उड्डाण पुलावरून भौरद आणि डाबकीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या खालील भागात एक मोठा आणि जीवघेणा खड्डा पडला आहे। शेगाव, गायगाव, लिंबाफाटा, अंधुरा, भौरद आदी गावांना जाण्यासाठी हाच एकमेव रस्ता आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या उड्डाण पुलावरचे सर्व पथदिवे बंद आहेत, त्यामुळे रात्रीच्या वेळी या पुलावर अंधार असतो। यामुळे वाहन चालकांना हा खड्डा लवकर दिसत नाही। परिणामी अनेक वाहन चालक रात्री या खड्ड्यात पडून जखमी झाले आहेत। अनेक वाहन चालकांना तीव्र धक्के लागल्यामुळे पाठ आणि कंबरदुखी सुरू झाली आहे। सकाळपासून उशिरा रात्रीपर्यंत या उड्डाण पुलावर मोठ्या संख्येने नागरिक आणि वाहनांची ये-जा सुरू असते। या पुलाचा अर्धा रस्ता या मोठ्या खड्ड्याने व्यापलेला असल्यामुळे दिवसाही वाहन चालकांना आपली वाहने काळजीपूर्वक आणि हळू चालवावी लागतात। रात्रीच्या वेळी या मोठ्या खड्ड्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची भीती कायम आहे। हा जीवघेणा खड्डा एखाद्या मोठ्या अपघाताचे कारण बनू शकतो आणि निर्दोष नागरिकांचा जीव जाऊ शकतो। हे लक्षात घेऊन संबंधित विभागाने वेळीच हा खड्डा बुजवावा अशी मागणी परिसरातील नागरिक आणि वाहन चालक करत आहेत। अकोला शहर वास्तव्यात असलेल्या उत्तर भारतीय नागरिकांनी सुद्धा छठपूजा मोठ्या उत्साहात साजरी केली। 4 दिवस चाललेल्या या छठ पर्वाची मोरणा नदी किनारी उगवत्या सूर्याच्या पूजेने छठ सांगता करण्यात आली। या प्रसंगी मोठ्या संख्येने विवाहिता महिलांची संख्या दिसून आली। 4 दिवस चालणाऱ्या छठ उत्सवाची सांगता उगवत्या सूर्याला प्रार्थना करून झाली। संपूर्ण देशभरात गेल्या 26 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर पर्यंत छठपूजा सण साजरा केला जाणार आहे। राज्यात उत्तर भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, तसेच अकोला शहरात सुद्धा उत्तर भारतीय नागरिक मोठ्या संख्येने राहतात। छठपूजेचा सण साजरा करण्यासाठी अनेक जण आपल्या राज्यात गेले आहेत, परंतु ज्यांचे जाणे झाले नाही त्या शहरातील नागरिकांनी शहरातील मोरणा नदीच्या काठावर छठपूजा साजरी केली। छठपूजेच्या समाप्तीवेळी लक्झरी स्टँड परिसरातील पूर्णा नदीच्या घाटावर उगवत्या सूर्याला प्रार्थना करण्यासाठी भाविकांनी नदीत बुडी मारली। यावेळी मोठ्या संख्येने भाविक महिला आपल्या पती व मुलाबाळांसह उपस्थित होत्या। छठी मातेची पूजा हे उत्तर भारतातील भाविकांसाठी एक अतिशय महत्त्वाचे पर्व आहे। 4 दिवसांच्या पर्वात विवाहित महिला आपल्या मुलांच्या व पतीच्या दीर्घायुष्य, आरोग्य, आनंदासाठी, धार्मिक आणि आर्थिक विकासासाठी हे व्रत ठेवतात। अकोला शहरातही व्यवसायांच्या निमित्ताने वास्तव्यात असलेले अनेक कुटुंब दरवर्षी मोरणा नदीच्या किनारी छठपूजा पर्व साजरे करीत आहेत। या उपवासाचा पहिला दिवस स्नान करून जेवल्यानंतर पाळला जातो, तर दुसऱ्या दिवशी निर्जला उपवास ठेवला जातो। तिसऱ्या दिवशी मावळत्या सूर्याची पूजा हा या पूजेचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे। छठी मैया ही भगवान सूर्यनारायणाची बहीण आहे असे मानले जाते। तर छठपूजेच्या चौथ्या दिवशी उगवत्या सूर्याला प्रार्थना करून उपवासाची सांगता केली जाते। उपवासाचा शेवटचा दिवस आज मंगळवार 28 ऑक्टोबर आहे। लोकपरंपरेनुसार द्रौपदी आणि सीतामाता यांनी हा उपवास पाळला, म्हणून हा छठ पर्वाच्या 4ही दिवसात विविध फळे, तांदूळाचे लाडू आणि इतर वस्तू बांबूंच्या टोपलीत ठेवून छठी मैयाची पूजा केली जाते। पहाटेच्या आल्हाददायक वातावरणात सूर्योदयापूर्वीच मोठ्या संख्येने उत्तर भारतीय विवाहित महिलांनी या छठपूजा उत्सवाची मोठ्या उत्साहात सांगता केली। यावेळी महिलांनी छठपूजेवर आधारित गीतांचे गायन सुद्धा केले। छठ माता की जयच्या जयघोषाने यावेळी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। अकोलावरून वाशिमकडे येणाऱ्या चालत्या ट्रकला आग लागल्याची घटना सोमवारी रात्री रिधोराजवळ घडली। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। ट्रकचे मात्र काही प्रमाणात नुकसान झाले। अचानक लागलेल्या आगीमुळे एकच खळबळ उडाली होती। काल रात्री एक ट्रक सोयाबीन पोते भरून अकोलाकडून वाशिमच्या दिशेने येत होता। दरम्यान अकोला नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील मालेगावच्या रिधोराजवळ या चालत्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली। आग लागल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने तात्काळ ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करत अग्निशामक दलाशी संपर्क साधला। अग्निशामक दलाच्या पथकाने घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले। सुदैवाने ट्रकमधील सोयाबीनने पेट घेतला नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून ट्रकमध्ये शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागल्याची माहिती आहे। या घटनेमुळे अकोला वाशिम महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। आजच्या गतिमान युगात प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या व्याधीने त्रस्त आहे। महागडी औषधे घेऊनही अनेक रुग्णांना आराम मिळत नाही।
स्नायू, सांधे, गुडघे, कंबरदुखी इत्यादी त्रासाने त्रस्त असलेल्या रुग्णांना तात्काळ आराम मिळवून देण्यासाठी शहरातील कमाल वेदना निवारण केंद्रामध्ये 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी आयोजित कॅम्पचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. नॅचरोपॅथी, ॲक्युथेरपी आणि कायरोप्रॅक्टिक उपचार पद्धतीनंतर कमाल वेदना निवारण केंद्रामध्ये फक्त 15 ते 20 मिनिटात वेदनेतून आराम मिळतो, असा दावा आग्रा येथील सुप्रसिद्ध BMS नॅचरोपॅथी व कायरोप्रॅक्टिक तज्ज्ञ डॉक्टर तरुण यादव आणि थेरपिस्ट डॉक्टर उदेन खान यांनी केला आहे. गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मणक्याच्या हाडामध्ये गॅपमुळे होणारी वेदना, हातापायांना मुंग्या येणे, पायात पेटके येणे, मायग्रेनचा त्रास, छातीत दुखणे, पायांची जळजळ, अंगदुखी, मणक्याच्या हातात गॅप, हात उचलता न येणे, हातामध्ये पेटके येणे किंवा शरीरात कोठेही वेदना असल्यास या सर्व जुन्या दुखण्यांपासून मुक्ती मिळते. डॉक्टर तरुण यादव यांच्या मदतीने येथे 1 ते 10 वर्षापर्यंतच्या जुन्या वेदनेपासून केवळ 15 ते 20 मिनिटात पूर्णपणे आराम मिळू शकतो. बाहेर गावाहून येथे येऊन उपचार घेऊन निरोगी झालेल्या काही रुग्णांचे अनुभव पाहूया. नाम आपका? मेरा नाम अनीस सरंगरे। सर क्या प्रॉब्लम था आपको? मेरे पेट के अंदर दर्द होता था जी। और कंबर के नीचे सूंपन और ऐसा लगता था जैसे पैर ही नहीं मिल गया। कितने साल से प्रॉब्लम था सर ये? मेरे को तकरीबन 15 साल से था। तो आपने हॉस्पिटल वगैरह नहीं बताया सर? दवा गोलियाँ खाया, बताया नहीं सर। जैसे कि अपने आगरा के जैसे डॉक्टर तरुण यादव सर आए वाले हैं आगरा से, इनके हाथों की थेरेपी से आपका जो 15 साल का दर्द था वो कितने मिनट में गायब होगा सर? बस 5 मिनट में। बस 5 मिनट में पूरा क्लियर हो गए। और सोशल मीडिया पे आपके जैसे जो बहुत लोग हैं दर्द से लेके ग्रस्त है, जिनको तकलीफ है, जो सोशल मीडिया देखते हैं, वैसे लोगों के लिए आप क्या मैसेज देना चाहते हो? यही मैसेज देना चाहूँगा कि नाजर आइए जी, और थेरेपी वगैरह जो भी दवा गोलियाँ हैं जी जो सर देते हैं जी, इससे फ़ायदा उठाइए। तो सर की जो थेरेपी ली उससे आपका दर्द पूरा क्लियर हो गया? अभी तो बिल्कुल क्लियर होगा। तो सर के बारे में आप क्या बोलना चाहते हैं? बस थँक यू बोलना चाहता हूँ उनको मैं। केंद्रामध्ये ज्यामध्ये डॉक्टर उदेन खान सर आहेत, दिल्लीहून पदवी प्राप्त असलेले, त्यांच्या हाताच्या थेरपीनं तुमचं जे प्रॉब्लेम होतं ते किती मिनिटांमध्ये क्लिअर झालं सर? मला तेवढा 4 वर्षाचा त्रास एकदम नाही असं होऊन गेला, एकदम बिलकुल एवढा कमी झाला मला त्रास. म्हणजे एवढा त्रास होतो तुम्हाला, सरांच्या हातानं 15 मिनिटांमध्ये क्लिअर? काय हातगुण आहे ते काय नाही, काय भगवंताची कृपा आहे समजा त्यांना. बिलकुल बस त्यांच्या हाताच्या थेरपीनं तुम्हाला आता काहीच त्रास नाही? अजिबात मी विसरून गेलो 4 वर्षाचा त्रास. एवढं रिलॅक्स बोलायला मी तुमच्यासोबत. तुम्हाला आता बसण्या उठण्यामध्ये जे त्रास होतो तो आता होतं का? दाखवा बरं बसून उठून जरा तुम्ही. आता काही त्रास आहे? काहीच त्रास नाही, व्यवस्थित आहे एकदम. सर आपल्यासारखे जे पेशंट आहेत सोशल मीडियावर न्यूज वगैरे पाहणार आहेत त्यांच्यासाठी आपण काय मेसेज देणार? बिलकुल काही जरी समजा ते एकदम भरोशानं इथं येऊन आपले जे काही त्रास आहे ते सरांना सांगून व्यवस्थित उपचार वगैरे करून घ्या आणि त्या उपचाराचा भरपूर आपल्याला फायदा होणार आहे. या उपचाराचा हे मात्र पक्की. डॉक्टर साहेबाबद्दल काय सांगणार सर आपण? डॉक्टर साहेबाबद्दल सांगायचं म्हणजे काय, एवढ्या कमी वयामध्ये एवढं निष्णात झाले त्यांनी त्यांच्या कलेमध्ये. परमेश्वर यांना अजून असंच यश देत राहू. बस धन्यवाद सर. मॅडम काय नाव आपलं? कमल बालाजी गवांदे. कुठून आलात आपण? आम्ही कवठ्याहून आलो. काय प्रॉब्लेम होता आपल्याला? मान, पाठ, कंबर, गुडघे लई दुखत होते. किती वर्षापासून होता आपल्याला त्रास आहे? 2 वर्षापासून. आपण डॉक्टर नाही दाखिलं? दाखिलो खूप, मात्र एवढं कमी नाही झालं. जसे की आपले आग्राचे डॉक्टर साहेब आलेले आहेत, डॉक्टर तरुण यादव सर, यांच्या हाताच्या थेरपीनं तुमचे ते 2 वर्षाचा त्रास होतं ते किती मिनिटांमध्ये गायब झालं मॅडम? तवाच कमी झालं, 2 मिनिटांमध्ये पूर्णपणे क्लिअर झालं. आपल्यासारखे जे सोशल मीडियावर लोक पाहणारे आहेत न्यूज वगैरे, त्यांना तुम्ही काय माहिती देणार? आम्ही असंच कमी झालं म्हणून सांगितलं. डॉक्टर साहेबाबद्दल काय सांगणार? धन्यवाद. आतापर्यंत डॉक्टर तरुण यादव यांनी शेकडो रुग्णांवर उपचार करून त्यांना रोगमुक्त केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक मोठे राजकारणी, उद्योगपती आणि सामाजिक संघटनांनी त्यांचा सत्कार केला आहे. 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी आयोजित कॅम्पचा लाभ घेण्याचे आवाहन रुग्णांना करण्यात आले आहे. महिलांसाठी येथे स्वतंत्र व्यवस्था आहे आणि ऑनलाईन नोंदणीची सोय देखील उपलब्ध आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी कृपया खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 86 23 88 84 43 तसेच 90 49 83 15 73 वर संपर्क साधावा.
स्वर्गीय नंदकिशोर पाटील यांच्या प्रेरणेने बांधलेल्या शेगाव बायपास परिसरातील अन्नपूर्णा माता मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अन्नकूट व सुंदरकांड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। हजारो भाविक भक्तांनी उपस्थित राहून सुंदरकांड व महाप्रसादाचा लाभ घेतला। श्रीमती शोभाताई नंदकिशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचे सेवा अधिकारी श्री अन्नपूर्णेश दादा पाटील, सौरीना अन्नपूर्णेश पाटील, श्री विठ्ठल दादा पाटील व सौ अश्विनी विठ्ठल पाटील यांनी माताजीचे पूजन करून कन्या पूजन केले। नंतर महाप्रसाद वितरण करण्यात आले। त्यानिमित्त श्री श्यामजी शर्मा यांच्या मधुरवाणीतून सुंदरकांडचा भक्तांनी लाभ घेतला। यावेळी मुख्य पुजारी प्रकाश निंबाडकर, पंडित विनायकराव भटकर, पंडित सुधाकरराव मगर, मोहन पाटील, वैभव मानकर, वासुदेव धामोळे, वैभव लिप्ते, आकाश मांगटे, दीपक धूळ, जय गरड, ऋषी मालोकार, पवन उमाळे, राहुल लिप्ते, निखिल मुरुमकार, प्रद्युम्न गाडगे, उमेश बडे, निखिल गाडगे, गोपाल गाडगे, अजय सावरकर, कैलास भाकरे, बॉबी वडूरकर, राम काठोले, गोपाल नरवाडे, बकाल भाऊ, रामदास पोहरे यांच्यासह सर्व सेवाधारी उपस्थित होते। अतिशय भावपूर्ण वातावरणात कार्यक्रम झाला। जय जय राम कृपा कर अरे रावण जमय विभीषण त्यागा योग गोविंद नियति ददातन मोहर दिया पंचपूर्ण करे रावण मामुर वचन वचन पर पेगी जाय दिवै कवि आई मन करत जो करे भलाई वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पंचायत समितीमध्ये जनावरांच्या मोठा बांधकाम अनुदानासाठी फाईल दिल्या आहेत, परंतु त्या फाईलींना अद्यापही मंजुरी मिळाली नाही। तर दलालांना मार्फत आलेल्या फाईली तात्काळ मंजूर केले जाते। या निषेधार्थ शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने मालेगाव पंचायत समिती समोर पैसे फेकून आंदोलन करण्यात आले। गट विकास अधिकारी साहेब, शेतकऱ्यांवरती तुम्ही अन्याय करत आहात। पैसे दिल्याशिवाय तुम्ही कोणालाही मंजूर देत ना। हे घ्या पैसे, मंजुरात द्या, हे पैसे घ्या, मंजुरात द्या। गट विकास अधिकारी साहेब पैसे घ्या, पण शेतकऱ्यावर अन्याय करू नका। नापिकीमुळे शेतकरी पहिले त्रस्त झालेला आहे। शेतकऱ्यावरती पहिलेच आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे आणि आपण या ठिकाणी पैसे घेऊन फक्त तुम्हाला जे पैसे देतात त्यांना तुम्ही मंजुरात देतात आणि आमच्या शेतकऱ्यांचे आमचा एकांबा असेल, आमचा वडाप असेल, आमचं दही असेल, केळी असेल, राजाकिनी असेल, आमच्या गावातल्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी प्रस्ताव दिलेले आहेत, परंतु तुम्ही जाणून बुजून आमच्या शेतकऱ्यांच्या प्रस्तावांना मंजुरात देत नाहीत। अरे लाजा वाटू द्या, तुम्हाला पैसे पाहिजेत का? हे घ्या पैसे, तुम्हाला पैसे आले घेऊन जा, परंतु आमच्या शेतकऱ्यांना मंजुरात द्या। या ठिकाणी शेतकऱ्यावरती अन्याय करणाऱ्या गट विकास अधिकाऱ्याचा, शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या गट विकास अधिकाऱ्याचा घ्या पैसे घ्या, परंतु आम्हाला मंजुरात द्या। मालेगाव पंचायत समितीमध्ये 12 महिन्यापासून शेतकऱ्यांनी जनावरांच्या गोठ्यासाठी फाईल दिल्या आहेत, परंतु कोणत्याही शेतकऱ्यांच्या फाईलीला मंजुरी मिळालेली नाही। परंतु ज्या शेतकऱ्यांनी दलालाच्या मार्फत फाईली दिल्या आहेत अशा शेतकऱ्यांच्या फाईलींना मंजुरात देऊन अनुदान दिले जात आहे। शेतकरी अतिवृष्टीच्या संकटात असताना सुद्धा भ्रष्ट अधिकाऱ्यामुळे शेतकऱ्याची पिळवणूक केली जात आहे। शेतकऱ्यांना जनावरांच्या गोठ्यासाठी 5-5 हजार रुपये द्यावे लागत असतील तर यापेक्षा दुर्दैवी घटना काय असू शकते असा सवाल यावेळी करण्यात आला। त्यामुळे होणाऱ्या लुटीच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज पंचायत समिती कार्यालयाच्या समोर पैसे फेकून आंदोलन करण्यात आले। तसेच गट विकास अधिकारी आणि पंचायत समितीचा निषेध करण्यात आला। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांचं असं म्हणणं आहे की इथं रेशो मेंटेन होत नाही, मग पैसे दिल्यावरच रेशो कसा मेंटेन होतो हा आमचा प्रश्न आहे।
जर तुम्हाला 5,000 10,000 दिले तर त्यानंतर मग सचकी निघते कशी आणि याच्या आधी काढलेल्या सचक्या कोणत्या नियमानुसार काढल्या याचं सुद्धा उत्तर तुम्ही गट विकास अधिकारी साहेब तुम्ही हे शेतकऱ्याला दिलं पाहिजे। आज शेतकरी या ओल्या दुष्काळामध्ये होरपळला गेलेला आहे, शासनाची कोणतीही मदत ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेली नाही, परंतु तुम्ही आज शासनाने मंजूर केलेले गोटे त्यांनी शासनाने या गोट्यासाठी जाहीर केलेलं पॅकेज तुम्ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचू देता। आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तुम्ही असा अन्याय शेतकऱ्यावर करू नका, तुम्ही पण शेतकऱ्याचे मुलं आहात आणि हा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कर्स, द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाइन, रिझनेबल रेट्स, LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। मार्कर्स परिवारातर्फे दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा। दिवाळीनंतर भूमी अभिलेखची पुन्हा तपासणी झाली सुरू। फेरफार आणि बोगस मोजणी शीटचे निर्माते कोण, चौकशी होणार का? भाजी बाजारच्या जागेवर अटींनी राजकीय नेते परेशान, विकास होण्याची शक्यता झाली धुसर, स्थानिकांच्या रोजगारांचे काय? MIL कंपनीच्या अधिकाऱ्यांची चुप्पी का? लेबल कॉन्ट्रॅक्टर नियुक्तीत झोल, PF ऑफिस देईल काय लक्ष? डाबकी रोड उड्डाणपुलावर खड्डे ठरत आहे जीवघेणे, बांधकाम विभाग देईल काय लक्ष? जनतेचा प्रश्न। उत्तर भारतीयांचा छठ पूजेचा उत्साह शिगेला, मोठ्या उत्साहात केले गेले पूजन। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2,39,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे YouTube चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात, तोवर नमस्कार।